सोयाबीनला 8,500 रुपये भाव देण्यात यावा यासाठी औसा टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपयांचा हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी भेदरला असताना त्यांच्या शेतीमालाला चांगला दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्याची क्रूर चेष्टा करीत आहे। एकरी 24,000 रुपये खर्च येत असताना 22-23,000 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे। त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपयांचा दर द्यावा। त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय, त्यामुळे त्याची सरसकट संपूर्ण कर्ज माफी करावी या मागणीसाठी औसा येथील राष्ट्रीय महामार्गावर हाशमी चौक टी पॉइंट येथे सर्वपक्षीय व शेतकऱ्यांच्या वतीने बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी 2 तास भव्य रास्ता रोको आंदोलन करून औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री शैले उडगे, माजी आमदार दिनकरराव माने, जयश्रीताई उडगे, संजय उजळांबे, सुरेश भुरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, भरत सूर्यवंशी, सुभाष दाजी पवार, शेख सनाउल्ला दारूवाले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील, शहराध्यक्ष अजहर हाशमी, विद्याताई पाटील, संगीता लातूरकर, बालाजी साळुंके, धैर्यशील माने, माजी नगरसेवक अंगद कांबळे, अनीस जहागीरदार, मुजम्मिल शेख, ॲडव्होकेट समीउद्दीन पटेल, सय्यद हमीद, वहीद कुरेशी, ॲडव्होकेट साईताई गोरे, युवा काँग्रेसचे जयराज कसबे, नियामत लोहारे, संजय लोंढे, बाळासाहेब सांगवे, दीपक बिराजदार, जीवन पाटील, पवन कांबळे, जयराज ठाकूर, भागवत मेत्रे, खुंदमीर मुल्ला, पुरुषोत्तम नलगे, सतीश जाधव, पवन कांबळे, बालाजी शिंदे, गणेश कसबे, शेतकरी नेते राजेंद्र मोरे, राजीव कसबे, भगवानराव माकणे, शेषराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं। खरं तर गेल्या 8 दिवसापासून शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे हे उपोषणाला बसलेत, पण याची गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून अख्ख्या तालुक्यातील शेतकरी बांधव जागा झाला आणि एक आव्हान आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्या ठिकाणी आज रस्त्यावर सगळे शेतकरी उतरले। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8,500 भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि 23-24चं जे आम्हाला मिळाला पाहिजे होतं विमा, तो विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। या 3 प्रमुख मागण्यासाठी हे आमचं आंदोलन होतं। काय भूमिका असणार आता यापुढे जर सरकारनं नाही दखल घेतली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू आणि शिवसेनेचे आंदोलन कसे असतात हे या लोकांना माहीत आहे आणि म्हणून शिवसेना स्टाईलनं या पुढचं आंदोलन आम्ही घेऊ। ह्या ठिकाणी औसा येथे आपले विजयकुमार घाडगे पाटील हे सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, तसेच शेतकऱ्याचा 7/12 कर्जातून कोरा झाला पाहिजे यासाठी आज 8 दिवस झालं भैयासाहेब या आंदोलनाला बसले, पण याकडे हे सरकार गांभीर्याने घेत नाही। पण यापुढं या 2 दिवसात काय असते छावाची भूमिका तशी शेतकऱ्याची भूमिका काय आहे हे येत्या 2 दिवसात कळत आहे व रस्ता रोको करून या प्रशासनाला जाग येत नाही। पण काय आहे ह्या 2 दिवसात या प्रशासनाला पडसाद काय उमटतील हे कळेल, अन्यथा छावा स्टाईल तर आहेत पण ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन होणार आहेत। लवकरात लवकर याची 2 दिवसात दक्षता घ्यावी, अन्यथा रोषाला सामोरे जावं। सोयाबीनला 8,500 रुपये भाव, संपूर्ण कर्जमुक्ती, 23-24चा पीक विमा मिळावा म्हणून गेले 8 दिवस झालं विजयकुमार घाडगे पाटील उपोषणाला बसलेत। प्रशासन यांच्याकडे बघायला तयार नाही। दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा आक्रोश, शेतकऱ्यांनी स्वतः ह्या रस्ता रोकोमध्ये आलेत आणि सरकारला इशारा देण्यासाठी आज जाकी आहे। अजून आंदोलनाची येणाऱ्या काळात बाकी मोठी आहे। आमची अशी विनंती आहे आंदोलनातून, त्या तालुक्याचे आमदार कृषी आपलं सोयाबीन परिषदेवर केंद्रात आहेत, या मतदारसंघातले एक माजी आमदार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल साहेब, या दोघांनीही संवेदना जाग्या करून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी
या उपोषण स्थळावर गाडगे पाटलाकडे येऊन ही लवकरात लवकर उपोषण सोडावं अशीच आमची शेतकरी म्हणून विनंती आहे. काय तुमची मागणी आहे? कसं दिवस सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमुक्त झालं पाहिजे आणि 23-24चा 100% पीक विमा मिळाला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी विजयकुमार घाडगे पाटील बसलेले आहेत. काय भूमिका? भूमिका आज रस्ता रोको केलेला आहे, शासनाला कळवून केलेला आहे, पण आता शेतकरी आज या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. शिवाजी महाराजांची रणनीती आम्ही आखू, शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवू आणि या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही. दसऱ्यापर्यंत जर या शासनाचे डोळे उघडले नाहीत तर दसऱ्या दिवशी रावणाचा दहन नाही तर या शासनाचा दहन केला जावं या ठिकाणी मी आवाहन करून सांगते. त्याचबरोबर आता आपले राजूभाऊ एक इथं घोषणा दिली की काय घोषणा होती ती? पालटं घालून तुडवायचं. अरे या सरकारचं करायचं काय? पालटं घालून तुडवायचं आहे. एवढं निर्लज्ज सरकार आहे. जर पालटं घालून तुडवलं किंवा आपण उलटं टांगलं तर म्हणतील की आम्ही प्राणायम करतोय. त्यामुळं या पुढच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यातल्या पैसा आणि पैशातून सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांना कशाचा नाद आहे माहिती नाही. आज शेतकरी आमचा बेबस आहे. तुम्ही म्हणताय 4,500